नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणची बायो चॅनलवरती. रत्नागिरीचा हापूस म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आणि तो आपल्या बागेतून आपण काढून खाणं म्हणजे एक परम सुखच. तुम्हाला माहिती आहे का, आता आम्ही आमच्या आमराईतले आंबे उतरवायला आलो आहे. यावर्षी कोकणात खरंच खूप सगळे म्हणतात तसे कमी आंबे आले आहेत. साधारण यावर्षी आमच्या आंब्यांवरती 25 ते 30 किंवा 50 एक आंबे आले असतील. तर आता पावसाला कोकणात सुरुवात झाली आहे. जर या आंब्यांवरती पाऊस पडला तर आंबे खराब होऊ शकतात. आत्तासुद्धा आम्ही येत होतो तेव्हा गरजत होतं, मग विचार केला की आज आंबे काढून टाकूया. मी निवडून निवडून फळं काढतोय झेल्याने. हे सगळं कसं केलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओमधून दिसेल. काढा. याला आंबे काढायचं झेला म्हणतात. याला लोखंडी ब्लेड असतं, याच्यातून आंबे कट करून काढायचे. ह्याच्यात अजूक राहतात आणि खाली पडले तर मग आंबे खराब होतात, म्हणून अलगद काढण्यासाठी या झेल्याचा वापर करतात. आंबे काढताना विशेष काळजी घ्यावी लागते. आंबे झेल्याने अलगद काढले जातात कारण ते खाली पडू नये. खाली पडलेला आंबा लगेच खराब होतो. आई खालूनच झेल्याने आंबे काढत होती आणि आम्ही ते जमवत होतो. आमच्या आमराईत साधारण 20 एक झाडं असतील. आम्ही लहान असताना पप्पांनी झाडं लावली होती आणि आत्ता आम्ही त्यांची फळं खातोय. जवळचे आंबे तर झेल्याने काढले गेले, पण उंचावरचे आंबे काढायला झेल्याची काठी सुद्धा छोटी होती. मग काय, आई झाडावर चढली आणि झेल्याने तिने आंबे काढायला सुरुवात केली. माझ्या आईचं हे धाडस नेहमीच आम्हाला आश्चर्यचकित करतं. आजपर्यंत आम्ही कधी आंबे विकत घेऊन खाल्ले नाहीत, कारण घरीच सगळं असल्यामुळे कधी गरजच नाही पडली. या झाडांनी आम्हाला जशी सावली दिली तसंच दरवर्षी आमच्या पुरते का होईना फळंसुद्धा दिली. हळू जरा. आले. अडकला. हा, अडकलंय. खूप माय होतं मग. अडकलंय अडकलंय, काढ. हा, मी देतो. बस आहे, चल, मी सोड. काढते अशी. तू सैल सोड. सोड.
बाजारात हापूस आंबा म्हणून कोणतेही आंबे विकले जातात, पण हापूस आंब्याचा रंग आणि वास हा कोणत्याही आंब्याला मागेच काढेल. आणि अजून एक सांगायचं झालं तर आम्ही झाडांवरती कोणत्याही केमिकलचा छिडकाव न करता आंबे वाढवतो. त्यामुळे याची खात्री असते की आपण जे खातोय ते कोणत्याही केमिकलमुळे नाही तर नैसर्गिकरित्या वाढवलेले आहे. धर आई धर. लेलो. अरे रुको रुको. हा आता घे. तू पडलेला आंबा बाजूला ठेवलास ना? मधीच आहे मधीच. हां. खरं सांगू का, आता मला असं झालंय की हे आंबे कधी पिकतायत आणि मी ते कधी खातीये. पकड. थांब पकडते मी. तू टाकू नको. मला नाही येणार, पप्पाला सांग. साधारण 51 आंबे भेटलेत आणि हे फळ बघा केवढं मोठं आहे. हा इकडं आहे. आंबा खाली आहे. तर हापूस आंबा हा अलगद काढावा लागतो आणि त्याला खूप काळजीपूर्वक हाताळावा लागतो. तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या आंब्यांची झाडं आहेत ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.